मूर्तिमंत रूपाने इथपर्यंत आला आणि कशासाठी असेल तर तुझ्या मनी असणारा तो भक्तिभाव. कारण भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. कारण देव हे भक्तीला भुकेलेले आहेत आणि तीच सगुण रूपानं तू केलेस. आशनी शयनी भोजिनी तू मला पूजिलय. तू जे केलंय ते केवळ परोपकारासाठी होतंच. त्यात तुझा कोणताही अन्याय नव्हता आणि याच कारणास्तव हा युगे 28 जो विठेवरी उभा राहिला. तुझ्या मुखातून सदैव वास करणारे ते शब्द माझ्या भक्तीसाठी आणि तीच भक्ती माझ्या चरणी रुजू झाली. म्हणून हा तुझा दयेचा देव पांडुरंग तुझ्यासाठी मूर्तिमंत रूपानं तुझ्या नेत्रासमोर उभा राहिला आहे. मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद